की आता या ठिकाणी सिलेंडरचा तुटवडा आहे. ग्राहकांच्याकडे गर्दी झालेली आहे. काही लोकांनी डबल डबल सिलेंडर सुद्धा बुकिंग केलेलं असताना सुद्धा ते सिलेंडर त्यांना वेळेवर मिळत नाहीत. वस्तुस्थिती काय आहे आपण या ठिकाणी जाणून घ्या. काय सांगाल ताई, तुम्ही या ठिकाणी आज आलेला आहात? आम्हाला सिलेंडर नाहीये, आमच्या घरात लहान बाळ आहे. तुम्ही किती बुकिंग केलं होतं का इकडे? हा केलेलं आहे, 5-6 दिवस झाले. सिलेंडर ते आम्ही घरी नाही राहत, कामावर जातो. ते काय सांगताय तुम्हाला? ते बोलतात उद्या परवा या, परत बुक करा. तोपर्यंत आम्ही उपेशी राहणार का इथं? खाणार काय आम्ही? डबल डबल बुकिंग केलं होतं का? नाही, आता परत बुक केलं. पहिले 5-6 दिवस झालं बुक करून, परत आता एकदा बुक केलं. आता माझ्या घरात लहान बाळ आहे, 1 वर्षाचं पण नाही. ते आता आम्ही करणार काय? सिलेंडर खाला झालाय, आमचं जेवण पण नाही बनवलं अजून. आता तुम्ही या ठिकाणी आला तर तुम्हाला सिलेंडर मिळालाय का? नाही मिळाला. मी त्यांना तेच सांगते, आम्हाला आता सिलेंडर द्या म्हणून, पण ते देत नाही. आता आम्ही काय करणार? जेवण कुठून आणणार? ताई, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आलेल्या सिलेंडरच्या संदर्भात? खरं तर आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सगळे म्हणतात की तुटवडा आहे, पण मागच्याच महिन्यामध्ये माझा गॅस पहिल्यांदा संपला आणि मला आयडिया नव्हती तो कधी संपेल, म्हणून आम्ही 9 तारखेला बुक केला. 9 तारखेचा सिलेंडर आम्हाला 17-18 तारखेला आला. का तर यांचा माणूस जागेवर नव्हता म्हणून. मग यांनी दुसरा एखादा ठेवायचा ना माणूस. आणि आता मी नवीन रिफिल मागते, सेकंड रिफिल जी कंपल्सरी देतात बऱ्याच जण सर्वांना, तर HP वाले नाही म्हणताय, भारतवाले म्हणताय की आमच्याकडे प्रोसेस चालू आहे. दोन्ही जर भारताचे गॅस कनेक्शन आहेत, मग आम्हाला का भेटत नाही? मग मला असं वाटतं की सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं की काळा बाजार होतोय का. युद्धाच्या पार्श्वभूमीवर लोक ज्याचा त्याचा फक्त फायदा बघताय आणि सामान्य माणसाचे खूप हाल होत की आमचं गॅस बुकिंग केलेलं बुकिंग झालेलं नाही. अवस्था बेकार. एक गॅस असल्यामुळे आम्हाला लय भरपूर तकलीफ आहे. आणि शेअर बाजार कसं म्हणजे का, दुकानात 1200 रुपयानं विकते आणि हे गॅस आपल्याला आताचा घ्यायला आलो ना आम्ही इथं, तर नाही बोलते आम्हाला. जे तुम्हाला बाजारात काळा म्हणजे म्हणतात ना आपण, काळा बाजारात तुम्हाला 1200ला मिळतो, ब्लॅक न देते ते 1200ला. आणि आम्ही आलोय, बुकिंग केले, आमचं बुकिंग झालेलं आहे. बघा बुकिंग दाखवतो तुम्हाला. हे बघा, आमचं ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे मी. आज येतो, उद्या येतो, आज येतो, उद्या येतो. 10 दिवस झालं बुकिंग नाही झालं आमच्या अजून. काय करणार? काय सरकार नियम देईल? बघा, 2-2 सिलेंडर बुक करा, एक संपला की दुसरा ऍडव्हान्स बुकिंग केलं जातं. तो संपेपर्यंत हा आला तर तो परत दिला जातो. परंतु युद्धाचं सावट हे सगळ्यांना मान्य आहे, परंतु ती सेवा सुद्धा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. कारण व्यवसायिक धारकांना आज या ठिकाणी सिलेंडर बंद झालं म्हणजे आजपासून हॉटेल सुद्धा बंद होणार आहेत. हॉटेल बंद झाले तर नागरिकांनी जायचं कुठे? जर घरात सुद्धा सिलेंडर नसेल, हॉटेलमध्ये जर जायचं म्हटलं तर हॉटेल सुद्धा आजपासून बंद होणार, अशी आता परिस्थिती निर्माण झालेली आहे. केंद्राने आवश्यक अशा ज्या काही वस्तूवरती कायदा नवीन लागू केलाय, त्याच्यामुळे आज गॅसचा तुटवडा होऊ लागलाय. एका बाजूला युद्धाचं सावट या ठिकाणी आलेलं आहे की त्याच्यामुळे आता पुढे काय होईल हे सांगता येत नाही. आणि आजची युवा पिढी ही नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळलेली आहे आणि संकटावर संकट झेलत आज स्वतःचा व्यवसाय सांभाळण्याचे ते प्रयत्न करतायत. एक तर कोरोनाच्या काळामध्ये 3 वर्ष हॉटेल बंद होती, ते सावरता सावरता जरा पुढे आलो तर हे दुसरं संकट या पुढे आलेलं आहे. काय सांगाल की आज तुम्ही दोघे पण तरुण आहात, तुम्ही या व्यवसायामध्ये आलेला आहात, आजचा जो गॅस पुरवठा जो नियमित व्हायचा तो आता बंद होण्याच्या मार्गावर आहे, जो काय तुमच्याकडे असेल साठा, हा किती दिवस चालू शकेल असं तुम्हाला वाटतं? आमच्याकडे आजच्या दिवसापर्यंत साठा आहे. आता ऑलरेडी तुम्ही पाहिलेच आहे की छोटे गॅस तर दिले जात नाही आणि कमर्शियल गॅस त्यांनी ऑलरेडी बंद केलेले आहे. आम्ही छोटे गॅस वापरू शकत नाही. म्हणजे आमच्याकडे तर एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की आम्ही हॉटेल तर बंद करू, पण आमच्या स्टाफला जेवू कोण घालणार? त्यांच्या जेवणासाठी सुद्धा आम्हाला गॅस हवाय. त्यामुळे ही खूप मोठी म्हणजे शोकांतिका आहे की कोरोना नंतर सुद्धा आपल्याकडे आज सुद्धा अशी काही व्यवस्था नाही आहे की जेणेकरून आमच्यासारखे जे व्यावसायिक आहेत ते ह्याच्यामध्ये शिरसावर राहू शकतील. काय सांगाल सर की किती दिवसाला तुम्हाला किती म्हणजे सिलेंडर लागायचे, की ज्याला आपण 1 किलो वगैरे असं काय तुमचं असेल? आमचं दिवसाला तरी आम्हाला 1 ते 2 सिलेंडर लागतात, 2 तरी लागतातच मिनिमम. आता हे असं बंद झाल्यामुळे आता याच्या पुढे मे बी आजचा दिवस लास्टच आहे, शेवटचा दिवस आहे. याच्यानंतर माहित नाही उद्या आम्ही हॉटेल उघडू शकतो की नाही उघडू शकतो. पण आमचे जे दिवसाचे खर्च आहे ते जागीच राहणार आहे. मुलांचा पगार असणार आहे, जागेचं भाडं आहे, अशा किती गोष्टी, इलेक्ट्रिसिटी बिल असतात. हे आता जी दिवसाची जी खर्च आहेत ते आमचे तसेच राहणार आहे.
आणि उत्पन्न शून्य होणार आहे. आणि आता या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं हे काही कळत नाहीये. आता तुम्ही म्हणालात की करोनातून तुम्ही सावरला, त्यावेळेलाही सरकारने तुम्हाला काही हेल्प केली नसेल. आता हे जे संकट आहे किती दिवस चालेल ह्याची अंदाज तर येतच नाहीये, पण सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? सरकारकडनं एकच अपेक्षा आहे की लवकरात लवकर नॉर्मल व्हावं, सिलेंडरचा सप्लाय हॉटेल व्यवस्थापकांना सगळ्याच बिझनेसला सगळ्यांना मिळू दे आणि याच्यातून आम्हाला बाहेर काढावं. कारण जगणं कठीण होणार आहे याच्यानंतर. काय हे नाही, कारण लेबर तसेही शॉर्ट आहे. उद्या हॉटेल बंद झालं, काय झालं, लेबर पळून गेलं तर त्याच्यानंतर पण लेबर शोधणं हा एक मोठा चॅलेंज असणार आहे. म्हणजे सगळ्याच बाजूनी आमची कोंडी झालेली आहे. पुढे काय होईल काहीच कळत नाहीये. सरकारकडनं काय हे म्हणजे डायरेक्शन येत नाहीये. किती दिवस हे लांबणार आहे, किती दिवस आम्हाला हे संकट झेलावं लागणार, असंही काही सरकारकडनं काहीच सांगता येत नाही. काहीच क्लिअर आम्हाला हे भेटत नाही. त्याच्यामुळे खूप परिस्थिती वाईट आहे, खूप परिस्थिती वाईट. आता हे जे तुमचे कामगार आहेत त्याचा जर हा पुरवठा जर संपला तर या आता कामगारांची तुम्ही कशी व्यवस्था करणार? सध्या आम्ही त्यांच्यासाठी एक वेगळा स्टाफ रूम हे करून ठेवतो, पण त्यांना जेवू तरी कसं करणार, कारण त्यांचं जेवण हे ह्याच हॉटेलमधूनच निघत होतं. म्हणजे आम्हाला गॅसच दिला गेला नाही तर आम्हाला अशी स्थिती आज 20-22 जे आमच्याकडचा स्टाफ आहे त्यांना जेवणासाठी कुठलीच व्यवस्था अवेलेबल नाहीये. आता आपल्या मंत्री महोदयांनी मागच्या वेळेस रॉकेलची पण हे केली होती, पण त्यासाठी आम्हाला वेगळी व्यवस्था करावी लागते आणि ती व्यवस्था करण्यासाठी सुद्धा पालिकापासून सगळ्यांचे काही जे काही परवाना वगैरे हे पण खूप मोठी गोष्ट असते. त्यामुळे त्या गोष्टी बऱ्याच आहे. आता आम्ही जो पालिकेचा जो हे घ्यायचा MGLचा वगैरे त्यासाठी पण आम्ही सुरुवात केली होती, पण आज 1 वर्ष झाले अजून त्याला परवानगीच नाही मिळत. त्यामुळे आज आम्हाला सिलेंडर शिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे आमची मागणी तरी अशीच आहे की सरकारने काहीतरी व्यवस्था करून द्यावी. जिथे जिथे महानगरपालिका आहेत त्यांचे तर परवाने घ्यावे लागतात, कारण कोणतंही खाद्यपदार्थाचं हॉटेल चालवायचं म्हटलं तर त्यांचे नियम, त्यांचे कायदे आणि परवाना याच्यातून कुठेतरी सावरल्यानंतर पुन्हा एक मोठं संकट निर्माण झालं की आता महापालिकेने सुद्धा इथे सहकार्य करायला पाहिजे. महापालिका सहकार्य करत आहे, कोरोना काळातून कुठेतरी सावरले आणि आता हे दुसऱ्या संकटात हे दोन्ही युवक तरुण आहेत हे सापडलेले आहेत. त्यांनी सांगितले की ठीक आहे आमचा प्रॉब्लेम नाही, आम्ही घरी जाऊन जेवू, परंतु आजचा आमचा जो स्टाफ आहे त्या स्टाफला आम्ही जेवण कुठून देणार, हा एक त्यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नवराष्ट्र मधून दत्तात्रय सूर्यवंशी.